हॅलो फ्रेंड्स, एनएमएमएस स्पर्धा परीक्षा त्याच्यामध्ये विज्ञान विषयाशी संबंधित उष्णतेचे मापन किंवा उष्णता या घटकावर काही सराव प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. ही आपण सिरीज घेतोय एनएमएमएस स्पर्धा परीक्षा विज्ञान या विषयाशी रिलेटेड, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे घटक आणि त्याच्यावर आधारित सराव प्रश्न पाहतोय. पुढचा आपला घटक आहे उष्णतेचे मापन. त्यावर आधारित पहिला प्रश्न, तापमान मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला टिंबटिंब म्हणतात. पहिला पर्याय बॅरोमीटर, ओडोमीटर, थर्मामीटर की स्पीडोमीटर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थर्मामीटर. पुढचा प्रश्न, एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबीस टिंबटिंब असे म्हणतात. कार्यक्षमता म्हणतात, ऊर्जा प्रारण म्हणतात, विशिष्ट उष्मा की यापैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशिष्ट उष्मा. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उष्णतेला किंवा आवश्यक असणाऱ्या घटकाला विशिष्ट उष्मा असे म्हणतात. पुढचा प्रश्न, पदार्थाचा विशिष्ट उष्मा पुढीलपैकी कोणत्या बाबीवर अवलंबून असतो? चारपैकी दिलेत. पहिला पर्याय दिला त्यातला तापमानात होणारा बदल, त्यावर विशिष्ट उष्मा त्या पदार्थाचा अवलंबून असतो. त्या वस्तूचे वस्तुमान त्याच्यावर आधारित असतो. तिसरा पर्याय पदार्थाचे स्वरूप त्याच्यावर अवलंबून असतो. चौथा पर्याय वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. या वरीलपैकी सर्व घटकांवर एखाद्या दिलेल्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा अवलंबून असतो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा सर्वाधिक आहे? 4 पर्याय खाली दिलेले आहेत. सोने, पाणी, पारा की तांबे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पाणी. पाण्याचा विशिष्ट उष्मा सर्वाधिक आहे. पुढचा प्रश्न, बऱ्याचदा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा तळ तांब्याचा बनवलेला असतो, याचे कारण काय? पहिला पर्याय अशी भांडी दिसायला खूप आकर्षक दिसतात. दुसरा पर्याय तांब्याचा तळ स्टीलच्या भांड्याचे आयुर्मान वाढवतो. तिसरा पर्याय तांबे हे स्टेनलेस स्टीलपेक्षा उष्णतेचा सुवाहक जास्त आहे. आणि चौथा पर्याय तांबे हे स्टीलपेक्षा लवकर स्वच्छ करता येते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला वैज्ञानिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर ती भांडी दिसायला खूप आकर्षक असतात, याचा जर काही संबंध नाही, त्यामुळे हे तर आपलं उत्तर असू शकत नाही. त्यानंतर तांबे हे स्टीलपेक्षा लवकर स्वच्छ करता येते, हे सुद्धा आपलं कारण वैज्ञानिक दृष्ट्या असू शकत नाही. आयुर्मान वाढवतो हे सुद्धा असू शकत नाही. मग एकच पर्याय राहिला, तांबे हे स्टेनलेस स्टीलपेक्षा उष्णतेचा जास्त सुवाहक आहे. त्यामुळे जी भांडी आपल्याला बनवायची असतात, ज्याचा उपयोग स्वयंपाक करण्यासाठी केला जातो, तर स्टेनलेस स्टीलपेक्षा तांबं हे जास्त प्रमाणात उष्णता वाहून नेतं, त्यामुळं अन्न शिजायला त्यामुळे मदत होते. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे याचं कारण आहे. पुढचा प्रश्न, एक लाकडी चमचा 47 अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात ठेवल्यास चमच्याच्या दुसऱ्या टोकाचे तापमान टिंबटिंब. पहिला पर्याय दिलाय वाढून 47 अंश सेल्सिअस होईल. दुसरा वाढून 37 अंश सेल्सिअस होईल. तिसरा पर्याय तितकेच राहील. चौथा पर्याय कमी होऊन 22 अंश सेल्सिअस होईल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्या लाकडी चमच्याच्या दुसऱ्या टोकाचे तापमान तितकेच राहील, ते बदलणार नाही, कारण लाकडी चमचा ही उष्णता एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वाहून येऊ शकणार नाही. पुढचा प्रश्न, एका चंचू पात्रातील पाण्याचे तापमान 40 अंश सेल्सिअस आहे, तर त्या पाण्याचे तापमान फॅरनहाइट मध्ये किती असेल? पहिला पर्याय दिला 110 अंश फॅरनहाइट, दुसरा पर्याय 104 अंश फॅरनहाइट, तिसरा 130 अंश फॅरनहाइट, चौथा 116 अंश फॅरनहाइट. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 104 अंश फॅरनहाइट. पुढचा प्रश्न, सर्वसामान्य व्यक्तीच्या शरीराचे तापमान 98.6 फॅरनहाइट असते, तर तेच तापमान केल्विन मध्ये किती असेल? 320 के, 310 के, 300 के की 308 के. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 310 के. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. 4 विधान दिले, त्यातलं चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान असं आहे, स्थायूमधील अणू त्यांच्यातील परस्पर बलाने बांधलेले असतात.
दुसरा पर्याय स्थायूतील अणू आपल्या स्थानावरून विस्थापित होत नाहीत. तिसरा पर्याय उष्णतेमुळे स्थायूतील अणू आपल्या स्थिर जागेवरच आंदोलित होतात. आणि चौथा पर्याय स्थायूचे तापमान वाढले की अणूंचा दोलन वेग कमी होतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. स्थायूचे तापमान वाढले की अणूंचा दोलन वेग कमी होतो. उरलेली 3 विधानं बरोबर आहेत, फक्त चौथे विधान मात्र चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, स्थायू पदार्थ व त्याच्या एकरेषीय प्रसरणांक यांच्या जोडीचा चुकीचा पर्याय कोणता? तांबे त्याची जोडी दिलेली 17, लोह 13.9, ॲल्युमिनियम 23.1 आणि चांदी 18. तर ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोह 13.9. इतर 3 जोड्या बरोबर आहेत, तांबे, ॲल्युमिनियम आणि चांदी. लोह त्याचा प्रसरणांक मात्र चुकीचं दिलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, 2.3 किलोग्रॅम तापमान 23° पासून 39° पर्यंत वाढवण्यासाठी किती कॅलरी ऊर्जा लागेल? 36,800 कॅलरी, 18,400 कॅलरी, 52,900 कॅलरी की 1,53,824 कॅलरी? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 36,800 कॅलरी. पुढचा प्रश्न आहे, सूर्याच्या केंद्रात केंद्रकीय एकीकरण पुढीलपैकी कशा प्रकारे होते? पहिला पर्याय दिला, हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन पाणी तयार होते. दुसरा, 2 हेलियम एकत्र येऊन हायड्रोजन बनतो. तिसरा पर्याय, हायड्रोजनच्या केंद्रकांचा संयोग होऊन हेलियमचे केंद्रक बनते. आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2 हायड्रोजन यांचा संयोग होऊन त्याच्यापासून हेलियमचे केंद्रक तयार होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, तापमापीमध्ये आता पाऱ्याऐवजी टिंबटिंब वापरतात. पाणी, सोडियम, अल्कोहोल की लोखंड? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अल्कोहोल.